घाबरू नका. ओके, रिलॅक्स. बस इकडे मान करा आणि मरेपर्यंत जरी हात वरती. उठा. उजवा दुखतोय, डाव्याचं तिथे दाबलं का खूप बरं. पडले ते का जबरदस्त त्याच्यावरती? पडल्यावरच झालं होतं. किती दिवस झाले पडून त्याला? आता 4-5-6 वर्ष. इकडे दुखतं दाबलं तर नाही, इकडे दाबलं तर नाही, ओके. फोल्ड करा बरं. नाही दुखत ना? नाही. ठीक. सरळ झोपा. सरळ झोपा होता. बशी घ्या. बस. आता मी काय सांगतो नाही काय का, तुम्ही ज्यावेळेस पडले झटका बसला त्यावेळेस तो झटका तो मानेला बसला होता, मानेपर्यंत गेला बरोबर. पण त्यावेळेस काय झालं, तिथली जी मणक्यातली मानेमध्ये C4-C5-6 मध्ये ती वरची खाली सरळ बरोबर. डिक सरकून भरपूर दिवस झाले पण त्याच्याला जे कार्टिलेज असतं ते त्यावेळेस सरकलेलं नव्हतं. पण आता बऱ्यापैकी ती गादी बऱ्यापैकी बाहेर आली. ती गादी सरकल्यामुळे तिथून सर्वाइकल नावाची नस बाहेर येते. तिथून ब्लड सर्क्युलेशन तुमच्या ब्रेनला, छातीला, पाठीला, शोल्डरला आणि हाताला कनेक्ट असतं. देवाचं एक वरदान आहे आपल्याला. दिवसभरात 1000 असं डेट होत असतं, रात्रीतून परत रिजनरेट होता. पण तो नियम तुमच्या त्या हाताला लागू नये. आता ज्यावेळेस तुमचा इकडचा हात सरकला बाहेर निघाला, तुम्हाला त्यावेळेस डॉक्टर सांगितलं असेल याच्यावर झोपू नका, याला काम करू देऊ नका थोडे दिवस. 4 महिने. पण तुम्ही काय केलं, सगळं लोड त्याच्यावर दिला बरोबर. पण त्याच्याने काय झालं, त्याला प्रॉब्लेम झाला. म्हणजे ब्लड सर्क्युलेशन त्याला प्रॉपर न झाल्यामुळे त्या शोल्डरला फ्युजन शोल्डर झाला. म्हणजे तो घसला गेला, आउट साईडला उतरला गेला. म्हणजे त्याला प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन न झाल्यामुळे तो घसला पण गेला. म्हणून ती जी नस बऱ्यापैकी दबली असल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन शोल्डरला, हाताला होत नाही. म्हणून त्या हाताला बऱ्यापैकी कळ लागते. त्या कुशी झोपले का हाताला मुंग्या येतात, जड पडतो. अजून पण मग दुखतो. त्या कुशी झोपले का मुंग्या येतो. असं कंटिन्यू मुंग्या नाही येणार. दाब पडला, वजन उचललं तर होईल. डोक्यात ठेवलं, हात बरं वाटतं, खाली झुलके कळला, हो की नाही, जाणवत. आता त्यालाच म्हणतात सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. त्याच्यामुळे झाला फ्युजन शोल्डर. असं दोन्हीचं कनेक्शन असतं. आता याला नियम आहे. जर तुम्ही त्या खांद्यावर झोपले, त्या हाताने जड काम केलं, उठताना बसून तो हात खाली टेकवला, हा त्रास परत होणार. निस्सा दवाखाना करून उपयोग नाही. याला नियम महत्वाचे. 50% नियम आणि 50% ट्रीटमेंट. असं तेव्हा तो 100% तो रिकवर होतो. त्याला थोडे दिवस त्या कुशी झोपणं बंद, उठताना बसून तो हात खाली टेकवणं बंद, हात झटका देणं बंद, उशा 2-2 घेणं बंद, 2-2 घेणं बंद, जड काम थोडे दिवस कमी करा. आता यालाच म्हणतो सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. याला काही खाण्यापिण्याचे पण पत्ते, आंबट, वातळ, गॅस, ऍसिडिटी, पित्त होईल, ह्या थोडे दिवस खाणं कमी, नंतर एकदा झीज झाली ते सगळं रिकवर होईल. गॅसेस जास्त होतात त्याच्याने पण तो प्रकार वाढतो. छाती दुखते का? त्या नसामुळे ही छाती दुखायला लागली. इकडची साईड असं थोडीशी दुखते. त्याच्यामुळे पण डॉक्टरला सांगता येत नाही. मानेमुळे हे तुमचं हे सगळं मागून मायग्रेन सारखं डोकं दुखणार. कधी कधी आता पण दुखले का दाबलं तर दुखेल बघा. या महिनाच दुखली का हे जास्त नाही जाणवणार. असं बसून उठले कधी कधी चक्कर पण येणार, असं पण होतं. चालतं झोप. समजलं, 2 प्रॉब्लेम आहे, एक सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस आणि फ्युजन. ओके. हे सर्वाइकल स्पाइनचं एमआरआय त्याची दिसतं बऱ्यापैकी. एक्सरे मध्ये फक्त झीज दिसते, हात खाली घ्या. पण जिना सर दबली गेली ते दिसतं एमआरआय. हे तुम्ही सांगायचं तुम्हाला सगळं माहिती. असं धक्का लागला ना, असं अशा क्रिया वरती होतो, खाली होतो, सगळं होतो. पण असं अचानक एखादी क्रिया करायची तर खूप दुखतो तो हात. तो एवढा दुखू राहिला. हे याचं कनेक्शन याचं आहे. दोन्ही क्लिअर झालं तर तो आजार बरा. मी जर खांद्यावरती ट्रीटमेंट करत बसलो तर टेम्पररी बरा. असं मला दोन्हीची ट्रीटमेंट करायची तर तेवढेच पैसे, एकची करायची तेवढेच पैसे, पण मी तुम्हाला दोन्ही क्लिअर करून देतोय असं मला सांगायचं तात्पर्य काय आहे की याचं आणि याचं कनेक्शन आहे. असं ओके. रिलॅक्स. बस इकडे मान करा आणि मरेपर्यंत जरी याच्या गोळ्या खाल्ल्या, आज गोळ्यांनी बरा होत नाही.
डॉक्टर तुम्हाला सांगतील एक्सरसाइज करा, फिजिओथेरपी करा. उठा, स्पाईकडे डोकं तिकडे करा. सरळ झोपायचं. सरळ. बस हात दिला सोडा. बस दिला सोडा. थोडस इकडे सारखा. रोज तोंड इकडे करा. हात वरती. मॅडम सरळ झोपा बरं. पाय बघा वरती मान, खाली मान करा. बस रिलॅक्स, झोपू नका.